नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपचा 3 वर्षांचा कालावधी बाकी, पण त्या अगोदरच भाजप जाणार का घरी? कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। लोकसभा निवडणुकीसाठी अजून 3 वर्षांचा कालावधी बाकी आहे, मात्र भाजपने आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केल्याच्या चर्चा आहेत। इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत पुढे असणाऱ्या भाजपच्या या तयारीनंतर भाजप आणखी किती काळ सत्तेत राहणार याच्या चर्चा सुरू झाल्या। राजकीय विश्लेषक आणि एक्सिस माय इंडियाचे प्रमुख प्रदीप गुप्ता यांनी भाजप किती काळ सत्तेत राहणार याचे उत्तर एका मुलाखतीमध्ये दिले। प्रदीप गुप्ता हे अचूक राजकीय अंदाज वर्तवण्यासाठी ओळखले जातात। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय सत्तेत येईल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता। त्याआधी देखील त्यांनी वर्तवलेले अनेक अंदाज खरे ठरले। गुप्ता म्हणाले की जोपर्यंत केंद्रातील विद्यमान सरकारच्या कामगिरीमध्ये मोठी पडझड होत नाही तोपर्यंत भाजप सत्तेत टिकून राहील। किती वर्ष भाजप सत्तेत राहील याचा अंदाज वर्तवला। ते म्हणाले 2014 मध्ये देशाची सत्ता त्यांच्याकडे आली। भाजपचे राजकीय प्रभुत्व 20 वर्ष चालले। जोपर्यंत भाजपची कामगिरी खराब होत नाही तोपर्यंत विरोधकांचा पराभव होत राहणार। परंतु महाराष्ट्रातील जनता यावर काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण सध्याची वर्तवणूक पाहता महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात पेट्रोल बंदी, डिझेल बंदी, गॅस बंदी, तेल बंदी, विदेशात प्रवास नको, सोने खरेदी बंदी असे अनेक निर्बंध सामान्य जनतेवर लादले गेले आहेत। त्यामुळे आता भाजप राहणार की जाणार हे फक्त भारताची जनताच ठरवेल।